Hello dear students, in today's lecture we are going to learn the monohybrid cross. Before that त्याच्याशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स अजूनही राहिलेल्या आहेत. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ज्या बघितलेल्या होत्या मी तुम्हाला या मेंडेल्स प्रिन्सिपल्स ज्या आहेत किंवा हेरिडिटीशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या. डॉमिनंट कॅरेक्टर कशाला म्हणायचं, रिसेसिव्ह कॅरेक्टर कशाला म्हणायचं, जीन काय आहे, अलील काय आहे, F1 जनरेशन, F2 जनरेशन, असे बरेचसे इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले. होपफुली तुम्ही सगळ्यांनी ते लिहून घेतलेले असतील. जर तो व्हिडिओ बघितला नसेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल तर मग तुम्हाला कन्फ्युजन होणार की हे काय ते काय ते काय. सो आधी तो व्हिडिओ बघून घ्या ह्याच्या आधीचा आणि मग हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एकदम क्लिअर कट कन्सेप्ट व्यवस्थित समजणार. कुठलाही पार्ट लर्न न करता तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये हा मोनोहायब्रिड क्रॉसचा पार्ट इझिली लिहू शकाल ह्याची गॅरंटी मी देते. ठीक आहे. सो चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बघूयात गार्डन पी प्लांट मेंडेलनं जे सिलेक्ट केलेलं होतं त्याच्यासाठीचे रिझन्स पण मी तुम्हाला सांगितलेले होते. इफ यू डू रिमेंबर की त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात. जसं की टॉल प्लांट असतं, शॉर्ट प्लांट असेल, फ्लावरचे रंग डिफरंट डिफरंट असतात, पॉड्स शेंगा ज्या असतात त्याचा रंग, त्याचा शेप, त्यानंतर बिया ज्या असतात सीड्स त्याचा शेप, त्याचा रंग, असे बरेचसे व्हरायटी ऑफ कॅरेक्टर्स गार्डन पी प्लांट मध्ये बघायला मिळतात. म्हणून मेंडेलनं हे प्लांट सिलेक्ट केलेलं होतं फॉर द एक्सपेरिमेंट्स, राईट. सो ते कॅरेक्टरिस्टिक्स काय होते त्यापैकी एक 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असा एक पार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. तो एक्झाम मध्ये विचारला जातो तुम्हाला की मेंडेलने सांगितलेल्या किंवा मेंडेलने दिलेल्या जे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स काय आहेत ते लिहा. आणि हा जो पार्ट आहे आता ह्याच्यातले तुम्हाला डॉमिनंट म्हणजे जे कॅरेक्टर्स F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होतात त्याला आपण डॉमिनंट म्हटलं. जे कॅरेक्टर्स F1 मध्ये डॉमिनंटच्या ऍब्सेन्स मध्ये जेव्हा एक्सप्रेस होतात त्याला आपण रिसेसिव्ह म्हटलं, राईट. आय थिंक लास्ट व्हिडिओमध्ये थोडासा शेवटी आवाज नव्हता. सो हे पॉइंट्स मी पुन्हा सांगते की डॉमिनंट कॅरेक्टर्स म्हणजे काय तर पेरेंटल कॅरेक्टर्स, 2 पेरेंट्स जेव्हा आपण सिलेक्ट करतो त्या 2 पेरेंट्सचे कॅरेक्टर्स हे वेगळे वेगळे असतात. म्हणजे एक पेरेंट टॉल प्लांट असणारा घेतलं तर दुसरं पेरेंट मी शॉर्ट घेणार ज्याची उंची कमी असेल. आणि मग त्या दोघांच्या पैकी कोणतं कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होतं ते असणार आपलं डॉमिनंट कॅरेक्टर. आणि जे एक्सप्रेस होत नाही F1 जनरेशन मध्ये त्याला म्हणणार आपण रिसेसिव्ह कॅरेक्टर. हे पहिल्यांदा समजून घ्या. मग रिसेसिव्ह कॅरेक्टर तेव्हाच एक्सप्रेस होतं व्हेन देअर इज ऍब्सेन्स ऑफ डॉमिनंट कॅरेक्टर. जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर नाही तेव्हाच रिसेसिव्ह स्वतःला एक्सप्रेस करणार, अदरवाईज नाही. हे डोक्यात आलं का बघा तुमच्या पहिल्यांदा. सो इथं जेव्हा डॉमिनंट आणि रिसेसिव्ह म्हणतो तेव्हा हे समजून जा की F1 मध्ये एक्सप्रेस झालेले आहेत आणि हे रिसेसिव्ह कॅरेक्टर्स दीज आर नॉट एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन, राईट. सो डॉमिनंट कॅरेक्टर मध्ये सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आहे शेप ऑफ सीड्स. सीडचा शेप कोणता आहे इथे तर राऊंड आणि रिंकल्ड. याच्यापैकी राऊंड शेप जो आहे तो डॉमिनंट आहे म्हणजेच F1 मध्ये एक्सप्रेस होतो आणि रिसेसिव्ह आहे रिंकल्ड म्हणजे सीड गोल असणं इज अ डॉमिनंट कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस्ड इन F1 आणि सीड्स रिंकल्ड म्हणजे सुरकुतलेल्या असणं इज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर विच इज नॉट एक्सप्रेस्ड इन F1. मग आता आपण जे क्रॉस करणार आहोत त्यापैकी ह्या ज्या जोड्या दिल्यात त्यापैकी कोणतीही एक जोडी तुम्ही घेणार आणि त्याच्यात क्रॉस करणार. दॅट विल बी आवर F1 मोनोहायब्रिड क्रॉस. आणि मग त्याच्यापैकी एक पॅरेंट मी डॉमिनंट कॅरेक्टर असणारा घेणार आणि एक पॅरेंट मी रिसेसिव्ह कॅरेक्टर असणारा घेणार. सो अशीच आपली दुसरी कॅरेक्टर काय आहे, चा कलर डॉमिनंट आहे येल्लो, रिसेसिव्ह आहे ग्रीन. त्यानंतर कलर ऑफ फ्लावर डॉमिनंट आहे पर्पल, रिसेसिव्ह आहे व्हाईट. शेप ऑफ पॉड शेंगाचा आकार, इन्फ्लेटेड म्हणजे भरलेल्या, पूर्णतः भरलेल्या शेंगा आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपट्या. कलर ऑफ पॉड ग्रीन हा डॉमिनंट आहे, येल्लो हा रिसेसिव्ह आहे. पोझिशन ऑफ फ्लावर ऍक्झिलरी. ऍक्झिलरी म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का बघा ह्या दोघांच्या मध्ये फरक काय आहे. सो समजा हे झाड असेल, ह्या झाडामध्ये हा पार्ट मध्ये इथं जर फुलं येत असतील तर त्याला म्हणायचं ऍक्झिलरी, जसं इथं तुम्हाला दिसतंय. आणि टर्मिनल म्हणजे एंडला इथं येत असेल तर त्याला म्हणायचं टर्मिनल फ्लावर. सो ऍक्झिलरी हा डॉमिनंट पोझिशन आहे आणि टर्मिनल हा रिसेसिव्ह. त्याच्यानंतर हाईट
हाईट ऑफ प्लांट, टॉल ही डॉमिनंट आहे आणि डॉर्फ ही रिसेसिव्ह आहे. आता एक गोष्ट तुमच्या अजून लक्षात आली का बघा, की इथे डॉमिनंट साठीचे कॅरेक्टर्स आहेत ते आपण कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलेले आहेत. हे त्याचे जीन्स किंवा अलील आहेत. हे डॉमिनंट अलील, हा रिसेसिव्ह अलील, आणि रिसेसिव्ह अलील आपण ह्याचा शॉर्ट म्हणजे काय म्हणतो आपण स्मॉल लेटर्स मध्ये लिहिलेलं आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे रिंकल्ड साठी तुम्ही डब्ल्यू असं न घेता स्मॉल आर हे घेणार आहात. डॉमिनंट साठी आपण राऊंड हे कॅपिटल आर घेतलंय, सो रिंकल्ड साठी स्मॉल आर. डॉमिनंट साठी कॅपिटल वाय घेतलंय येल्लो मध्ये आपण, तर रिंकल्ड साठी ग्रीन साठी आपण स्मॉल जी किंवा जी असं न घेता वाय घेणार आहोत. जे इथं डॉमिनंट साठी तुम्ही लेटर घेतलंय त्याचं स्मॉल लेटर आपण रिसेसिव्ह मध्ये यूज करणार. हे सातीच्या पेयर्स आहेत. तुम्हाला तोंड पाठ झाल्या पाहिजेत. समजलं? सो हे झालं. असंच ह्युमन मध्ये काही डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर याही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. सो हा पार्ट निग्लेक्ट करू नका. मुद्दाम मी तुमचं टेक्स्टबुक समोर दिलंय, सो तुमच्या पटकन लक्षात येईल. सो आता इथं बघा, आता ह्युमन मध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कशाला म्हणायचं पहिल्यांदा हे समजून घ्या. बिकॉज डॉमिनंट म्हणजे जसं मी आता सांगितलं की तुम्हाला F1 मध्ये येतं ते डॉमिनंट आणि जे येत नाही ते रिसेसिव्ह. मग इथं काय F1 आणि F2 असं काही आहे का? तर तसं नाही आहे. इथं ह्युमन मध्ये जे आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो ते मेजॉरिटी लोकांच्या मध्ये जे दिसून येतात त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणायचं, आणि जे मेजॉरिटी लोकांच्या मध्ये दिसून येत नाहीत, खूप कमी लोकांच्या मध्ये जे असतात त्याला आपण रिसेसिव्ह म्हणूयात. तुमच्या लक्षात ठेवायला तुम्हाला हे सोपं जाईल, राईट? सो इथं रोलिंग टंग आणि नॉन रोलिंग टंग ह्याच्यामध्ये रोलिंग टंग ही डॉमिनंट आहे आणि नॉन रोलिंग टंग ही रिसेसिव्ह आहे. रोलिंग टंग म्हणजे काय? तर स्टुडंट्स तुम्हाला आठवत, म्हणजे तुम्ही प्रत्येकानं करून बघा, तुम्हाला बऱ्याच स्टुडंट्स मध्ये अशा, म्हणजे तुम्हाला असं करता येतं का टंग तुमची? बघा, मला तर बिलकुल येत नाही, पण बऱ्याच लोकांना ही टंग अशी रोल करता येते. सो ह्याला आपण म्हटलं रोलिंग टंग. सो दिस इज डॉमिनंट. इट मीन्स मेजॉरिटी लोकांना अशा पद्धतीने त्यांची टंग रोल करता येते. सो माझ्यामध्ये मला येत नाही, सो आय एम रिसेसिव्ह, म्हणजे मी कमी रेअर आहे. आलं लक्षात? तसंच फ्री अँड अटॅच्ड इयर लोब हे असे असतात. मेजॉरिटी लोकांचे कसे असतात? आता हा फ्री इयर लोब आहे, हा अटॅच. खूप कमी लोकांचे अटॅच्ड इयर लोब असतात बघा, असे चिकटलेले कानाची पाळी. आणि बऱ्याच लोकांचे, मेजॉरिटी लोकांचे इयर लोब असे फ्री असतात. सो ह्याला तुम्ही म्हणणार डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर. हे लक्षात आलं का बघा? बाकीचं तर तुम्ही इझिली हे करू शकता. सो रोलिंग टंग ही डॉमिनंट झाली, नॉन रोलिंग टंग रिसेसिव्ह. तसंच फ्री इयर लोब हे डॉमिनंट झालं आणि अटॅच्ड इयर लोब जे आता तुम्हाला दाखवलं होतं ते रिसेसिव्ह झालं. ब्लॅक आणि कर्ली हेअर, मेजॉरिटी लोकांचे ब्लॅक हेअर असतात. रिसेसिव्ह कॅरेक्टर ब्राऊन आणि स्ट्रेट, म्हणजे ब्राऊन रंग आणि स्ट्रेट पण असतील, ते रिसेसिव्ह, म्हणजे ते खूप कमी लोकांच्यात दिसून येतात. ऑल्सो प्रेझन्स ऑफ हेअर ऑन आर्म हे डॉमिनंट आलं. आपल्या हातांच्या वर, पायांच्या वर केस असणं हे डॉमिनंट कॅरेक्टर झालं. आणि काही लोकांच्या मध्ये ते अगदीच नसतात केस, दॅट इज रिसेसिव्ह कॅरेक्टर. सो ह्युमन मध्ये कोणते कॅरेक्टर डॉमिनंट आणि कोणते कॅरेक्टर रिसेसिव्ह हे लक्षात आलं का बघून घ्या तुमच्या. आता मग वळूयात आपण आपल्या पुढच्या क्रॉसकडे, मेन जो आहे दॅट इज मोनो हायब्रिड क्रॉस. आता आपण जे हे 7 पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स बघितले, त्यापैकी कोणत्याही एक जोडी घेऊन त्यांच्यामध्ये क्रॉस घडवून आणला की त्याला आपण म्हटलं मोनो हायब्रिड क्रॉस. त्याची डेफिनेशन काय आहे बघा? द क्रॉस इन्व्हॉल्विंग ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग, असं सांगायचं. द क्रॉस इन्व्हॉल्विंग ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ मोनो हायब्रिड क्रॉस. इथं आपण प्लांटची हाईट घेतली आहे, आपण जर वेगळं काहीतरी घेऊयात. आता हा मोनो हायब्रिड क्रॉस तुम्हाला 3 मार्कांच्या प्रश्नामध्ये विचारला जातो. आता 3 मार्कांच्या प्रश्नासाठी जेव्हा मोनो हायब्रिड क्रॉस किंवा कधी कधी 5 मार्कांसाठी पण येतो, मग त्यासाठी तुम्ही काय करणार बघा. सगळ्यात आधी कोणतेही 2 कॅरेक्टर्स, जे 7 कॅरेक्टर्स होते आपले, त्यापैकी कोणतेही 2 चूज करूयात. चला कुठले करूयात? चला पहिल्यांदा ठरवू आपण एनी 1 कॅरेक्टर आपल्याला इथे घ्यायचंय ह्या 7 पैकी. मग आपण समजा घेऊयात शेप ऑफ सीड घेऊयात, राऊंड डॉमिनंट, रिंकल्ड रिसेसिव्ह. सो शेप ऑफ सीड हे आपण कॅरेक्टर चूज करूयात. ठीक आहे. आता हा क्रॉस कसा दाखवायचा?
इथे सगळ्यात पहिल्यांदा माझे जे पेरेंट आहेत, माझे म्हणजे माझे नाहीत, इथं जे मी चूज केले ते पेरेंट्स 2, त्यापैकी एक झाड हे कसं असणार आहे, राऊंड सीड वालं, आणि दुसरं झाड असणार आहे रिंकल्ड सीड्स वालं. हे झाले माझे 2 पेरेंट, माझे म्हणजे ह्या प्लांटचे 2 पेरेंट्स. राऊंड सीड साठीचे जे जीन्स आहेत ते जीन्स मी असे दाखवले, RR. क्रोमोझोम्स 2 असतात, पेअर मध्ये असतात प्रेझेंट, आपण शिकलोय म्हणून हे आपण 2 दाखवले. ठीक आहे. आणि रिंकल्ड साठीचे स्मॉल r. रिप्रेझेंट कसं करायचं बघून घ्या. ह्याचा रायटिंगचा पार्ट तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देते हे लिहायचं कसं ते. जितक्या कमेंट येतील त्याच्यावर आपण ठरवूयात. ग्रुप तुम्ही जॉईन केलेलं नसेल, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती लिंक यूज करा. 9th साठीचा ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला असंच मी अधूनमधून इम्पॉर्टंट मटेरियल प्रोव्हाइड करत जाईल. सो ह्याचा रायटिंग पार्ट जर तुम्हाला म्हणजे काय लिहायचं आहे हे पण महत्वाचं आहे. क्रॉस तुम्ही एक्सप्रेस करालच, पण तो लिहिणार कसा हे पण पार्ट, आणि ते तुम्हाला मी पाठवून देईन इफ यू कमेंट. सो हे तर माझे जीन्स झाले. एक पेरेंट राऊंड सीड वाला, एक पेरेंट रिंकल सीड वाला. राऊंड सीड हा डॉमिनंट आहे म्हणून मी कॅपिटल R घेतलं. रिंकल सीड हा रिसेसिव्ह आहे म्हणून मी स्मॉल r घेतलं. आता जेव्हा ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार, एक लक्षात आलं ना, म्हणजे एक झाड, एका झाडाला राऊंड सीड आहेत, दुसऱ्या झाडाला जे आहेत ते रिंकल्ड सीड आहेत, अशी 2 झाडं मी घेतलीत. आता हे 2 पेरेंट्स झाले. मला काय करायचं आहे, ह्यांच्यामध्ये क्रॉस घडवून आणायचा आहे. कसा क्रॉस घडवून आणणार, मी जसं लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, एक जो ह्यातला एक कोणतरी मेल झाड आहे आणि एक कोणतरी फिमेल झाड आहे, कुठलाही कोण असू शकतं. समजा हा मेल असेल, हा फिमेल झाड झालं. मग जो मेल प्लांट म्हणून मी सिलेक्ट केलेला आहे त्याच्या फुलामधला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मी बाजूला केला, आणि जो फिमेल प्लांट मी सिलेक्ट केलेला आहे त्याच्या फुलामधला मेल पार्ट मी बाजूला काढला. सो अशा पद्धतीनं मला 2 पेरेंट्स मिळाले, एक मेल एक फिमेल. राईट. आता जेव्हा ह्यांच्यामध्ये गॅमीट फॉर्मेशन होणार, गॅमीट म्हणजेच मेल गॅमीट आणि फिमेल गॅमीट. ह्युमन मध्ये मेल गॅमीट इज अ स्पर्म आणि फिमेल गॅमीट इज एग सेल किंवा ओव्हम. यांच्यामध्ये आपण मेल गॅमीट फिमेल गॅमीट असंच म्हणूयात. मेलमध्ये म्हणजे झाडांच्या मध्ये मेल गॅमीट असतो आणि फिमेल गॅमीट ही एग सेल असते, पण मेल गॅमीटला मेल गॅमीटच म्हणायचं. सो जेव्हा ह्यांच्यामध्ये आता फर्टिलायझेशन होणार, ह्यांचे गॅमीट तयार होणार, ते गॅमीट्स मात्र हॅप्लॉइड असतात, म्हणजे सिंगल असणारे. म्हणून हे गॅमीट्स लिहिताना मी इथं R2 न घेता एकच R घेतला. सेम आहेत ना म्हणून एकच घेतला. इथे एकच R. हॅप्लॉइड म्हणजेच सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असणारे, हे लक्षात ठेवा. गॅमीट म्हणजे एग सेल आणि स्पर्म सेल. बाकीच्या सगळ्या सेल्स ह्या डिप्लॉइड म्हणजे 2 क्रोमोझोम असणारे असतात, परंतु हे गॅमीट मात्र हॅप्लॉइड असतात, एकच सेट ऑफ क्रोमोझोम असणारे, म्हणून मी इथं R आणि R लिहिलंय. आता जेव्हा ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल, परत डिप्लॉइड म्हणजे 2 क्रोमोझोम असणारा झायगोट तयार होईल आणि त्याच्यामध्ये हे क्रोमोझोम किंवा त्याच्यामधली जेनेटिक कॉम्बिनेशन हे असं असणार आहे. इथे तुम्ही ऍडिशन साठी असं लिहू शकता, आपण लिहिलाय दिस इज होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस राऊंड, आणि हा होमोझायगस रिंकल्ड. ठीक आहे. आणि मग इथं मी हा R लिहिला. लक्षात आलं, हा होमोझायगस राऊंड आहे आणि हा होमोझायगस सेम अलील आहेत ना यांच्यामध्ये, म्हणून होमोझायगस लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता इथं हे 2 जे अलील आहेत ते वेगवेगळे आहेत, म्हणून हा जो आहे, जो आता ही कुठली जनरेशन झाली आपली, दिस इज F1 जनरेशन. हा म्हणजेच पेरेंटच्या मध्ये क्रॉस केल्यानंतर जी जनरेशन मिळते आपल्याला ती F1 जनरेशन आहे. आणि F1 जनरेशन ही हेटेरोझायगस आहे, हेटेरोझायगस असं लिहायचं इथं. आणि इथं जेव्हा मी असं म्हटलं डॉमिनंट कॅरेक्टर आहे, जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर नसतो तेव्हाच रिसेसिव्ह स्वतःला एक्सप्रेस करतो. सो इथे हेटेरोझायगस राऊंड असं लिहिणार. ठीक आहे.
त्यानंतर ही F1 जनरेशन झाली. आता ह्यांच्यामध्ये जेव्हा आपण सेल्फ पॉलिनेशन किंवा सेल्फिंग करतो, म्हणजेच आता हे मी क्लिअर करते हा. आता जे 2 पेरेंट्स असणार आहेत आपल्याला, ते 2 पेरेंट्स, त्यांना मी P2 म्हटलं, मग असे पेरेंट्स आपण P1 म्हणू. हे जे पेरेंट्स आहेत ते P2 पेरेंट्स झाले. ह्या P2 पेरेंट्स मध्ये जे आपण जीन दाखवणार ते असे दाखवणार, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. पहिल्यांदा त्यांच्यामध्ये असणारे जीन्स आपण असे दाखवले. मग परत ह्यांच्या जेव्हा पुढे गॅमीट फॉर्मेशन होणार, सी गॅमीट फॉर्मेशन झाल्यानंतर मग अशी 2 सेम होते म्हणून आपण एकच घेतले होते, पण इथं मात्र 2 वेगवेगळे आहेत. सो आपण ह्यांचे गॅमिट्स या पद्धतीने दाखवले. दॅट इज कॅपिटल आर वेगळा, स्मॉल आर वेगळा. आता ह्यांच्यामध्ये जेव्हा क्रॉस होणार तिथं हा जो पुनेट स्क्वेअर आहे, ज्याला आपण प्रोबॅबिलिटी दाखवणारा स्क्वेअर आहे, हा पुनेट स्क्वेअर रिप्रेझेंट करूया. हा पुनेट स्क्वेअर कसा दाखवणार, तर इथे आपण मेल पार्ट, इथे फिमेल गॅमिट दाखवूयात. हे कॅपिटल आर इथं, हा स्मॉल आर इथं. हे मेल गॅमिट आहेत आणि हे फिमेल गॅमिट आहेत असं समजा. सो मी हे असे दाखवले, राईट. आता मग ह्यांच्यामध्ये आपण क्रॉस घडवून आणूयात. क्रॉस घडवून येताना कसं दाखवणार बघा, कॅपिटल आर हा आणि ह्या दोघांच्या मधले क्रॉस घेतले आपण. सो इथं कॅपिटल आर आलं. इथं हा आणि हा, जेव्हा इथं हा डॉमिनंट आहे आणि हा रिसेसिव्ह आहे, जेव्हा अशा पद्धतीचे गॅमेट्स आपण दाखवतो तेव्हा डॉमिनंट आधी लिहायचा मग रिसेसिव्ह लिहायचा. तसंच आता इथं हा आधी डॉमिनंट मग हा रिसेसिव्ह इथे. आता इथं या केसमध्ये ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये डॉमिनंट नाही आहे कोणच, म्हणून हे दोनही रिसेसिव्ह येतील ह्या पद्धतीनं. आलं लक्षात. आता यांचे रंग आपल्याला म्हणजे हे त्याचे जीन्स झाले किंवा गॅमिट जीन्स कशा पद्धतीने, जिनोटाईप थोडक्यात म्हणू आपण. आता हे दिसायला कसे दिसणार, हे प्लांट्स दिसायला कसे दिसणार ते आपण बघूयात. चला आता हे जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर असतो तो स्वतःलाच एक्सप्रेस करतो. हा कसा झाला, होमोझायगस. मी आता फक्त शॉर्ट मध्ये लिहिते, होमोझायगस राऊंड. आता इथे हा कसा आहे, एक डॉमिनंट आहे एक रिसेसिव्ह आहे. सो हा झाला हेटेरोझायगस राऊंड. हा पण हेटेरोझायगस राऊंड आणि हा होमोझायगस रिंकल्ड. ह्या पद्धतीनं हे लिहून ठेवायचं. मी इथं जसं दाखवलंय तसंच लिहायचं, ह्याच्यात फरक करायचे नाही, बिकॉज त्याला महत्व आहे. आता पुढे आपल्याला जाऊन जो जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो लिहायचा आहे तिथं तुम्हाला हे लागणार आहे. सो इथंपर्यंत क्लिअर झालं का बघून घ्या. हे पेरेंट्स P2 आहेत, मगाशी पेरेंट P1 होते. गॅमिट फॉर्मेशन होताना डॉमिनंट रिसेसिव्ह दोनही वेगवेगळे गॅमिट्स मध्ये जाणार, हॅप्लॉइड असतात गॅमिट्स म्हणून. आणि मग हा आपण प्रोबॅबिलिटी दाखवणार आहे, ह्याला म्हणायचं पुनेट स्क्वेअर. त्यांच्यामध्ये कोणतं गॅमिट कोणाशी फ्यूज झाल्यानंतर काय तयार होऊ शकते प्रोबॅबिलिटी, ते आपण ह्या पुनेट स्क्वेअरच्या द्वारे दाखवलं. त्याच्यामध्ये तुम्हाला असं कळलं की आता हे जे मी रेड मध्ये लिहिलेलं आहे ते काय आहे, त्याचं दिसायला कसे आहेत. म्हणजे ऍक्च्युली होमोझायगस हेट्रोझायगस हे दिसत नाहीत, दिसायला कसे आहेत. हे झाड राऊंड आहे, हे झाड राऊंड सीड असणार आहे, हा पण राऊंड सीड असणार आहे आणि हे एकटाच रिंकल्ड सीड असणार आहे. म्हणजे आता ह्याच्यावरून आपण ह्यांचा पहिल्यांदा लिहूयात फिनोटायपिक रेशो. फिनोटाइप म्हणजेच ते झाडं दिसायला कशी आहेत. मी जसं आता सांगितलं 3 झाडं त्यांच्या बिया राऊंड आहेत, एका झाडाच्या बिया रिंकल्ड आहेत. सो रेशो लिहिताना नुसता 3:1 असं लिहायचं नाही. इथं लिहिताना तुम्ही असं लिहिणार बघा, राऊंड इज टू रिंकल्ड. इथं तुम्ही होमो हेट्रो लिहायची गरज नाही, बिकॉज होमो हेट्रो दिसत नाही ना आपल्याला. दिसायला कसं आहे, फिनोटाइप म्हणजे दिसायला कसे एवढंच लिहायचं. मग इथं काय लिहिणार तुम्ही, राऊंड किती दिसतायत 3,
इज टू रिंकल्ड एक. सो असा रेशो लिहायचा आहे. दिस इज द करेक्ट मेथड, अदर कुठलीही नाही. नुसतं 3:1 लिहिला तर तिथं तुमचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत. 3 काय 1 काय हे ते कळलं पाहिजे ना. सो राऊंड 3 रिंकल्ड 1. अशाच पद्धतीनं जिनोटायपिक रेशो. जिनोटाइप म्हणजे दिसायला आता नाही, जिनोटाइप म्हणजे त्यांचे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसे आहेत. तर ह्याच्याकडे बघायचं आता. हे कॅपिटल आर असे किती दिसत आहेत इथं लिहिलेले? 4 आहेत ना, त्यापैकी एकच आहे. सो मी इथं लिहिणार 1. इज टू कॅपिटल आर स्मॉल आर किती दिसत आहेत? हे 1 आणि हे 1. सो हे 2 झाले. आणि स्मॉल आर 1. सो ह्याचा जिनोटायपिक रेशो तुम्ही असा लिहाल 1:2:1. तुम्हाला फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो 1 मार्कांसाठी सेपरेटली विचारतात. सो तुम्ही कोणताही क्रॉस घ्या. आता मी इथं राऊंड आणि रिंकल्ड करून दाखवल्या. तर तुम्ही काय करायचंय, तुमच्यासाठी टास्क आहे. ते जे 7 पेअर्स आहेत त्यापैकी तुम्ही कोणतीही एक जोडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा क्रॉस करून बघायचा. तुम्ही काहीही घेतलं तरी जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो हे ह्याच पद्धतीनं तुम्हाला मिळतात का हे चेक करा. सो हे एक्सप्रेस कसं करणार हे आलं. आणि ह्याचा रायटिंग पार्ट, थिअरी पार्ट काय आहे मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देते. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.